श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गंभीर घटनेतील आरोपी जयप्रकाश उर्फ सोनू अशोक बेग याला आज श्रीरामपूर न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयातील दोन्ही बाजूंच्या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सोनू बेग याच्या विरोधात भादंवीच्या संबंधित कलमांसह अत्यंत कडक अशा पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आणि इतर बाबींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांनी न्यायालयात आपापली बाजू मांडली। आरोपीचे वकील ॲडव्होकेट संकेत ठाणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या वकिलांनी पोलिसांना तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला। आज रोजी आरोपी सोनू बेग यास न्यायालयात हजर केलं। CR नंबर 696/2026 या गुन्ह्यामध्ये त्यांना आज वर्ग केलं, आज कोर्टसमोर प्रोड्यूस केलं। त्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी सदरच्या गुन्ह्यामध्ये मागितली होती। अजून तागायत त्याच्यामध्ये काही कोणता आदेश झालेला नाही, त्यामध्ये विस्तृत स्वरूपाचा युक्तिवाद झालेला आहे आणि आदेशासाठी मॅटर आता प्रलंबित। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत श्रीरामपूर न्यायालयाने आरोपी सोनू बेग यास 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। या काळात पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करणार आहेत। याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूजने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।